व्हिडिओची एंडिंग मात्र खूप फनी झाली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संध्याकाळच्या जेवणात मी सगळ्यांसाठी मस्त दाल तडका आणि जिरा राईस बनवलं होतं आणि आजच्या जिरा राईसमध्ये मी जे 2-3 पुदिन्याची पानं चिरून टाकले होते. त्याने वास पण खूप छान येतो भाताचा आणि चवसुद्धा खूप भन्नाट लागते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर की नाही, खरं सांगते, आज मला स्वयंपाक करायचा खूपच म्हणजे कंटाळा आला पण काही कारणास्तव मला हे सगळं करावं लागते. मी असं म्हणजे पिठलं आणि चपाती असंच करणार होते, पण हे सगळं करायला लागतंय असो. तर मी काय करते ते सांगते. 1-2-3 दिवसापूर्वी की नाही मी मिसळ केली होती आणि त्याचे पाव 2 फ्रीजमध्ये शिल्लक होते. तर आता मी बेसन पाव बनवते आहे. असंच टाईमपास म्हणून केलं, पण इतकं भारी लागलं, सगळ्यांना खूप आवडलं, इतकं क्रिस्पी झालं होतं आणि खरंच खूप छान लागलं. सायशाने पण खूप एन्जॉय केलं. वडापाव म्हणून ती खात होती. त्यांचं आम्ही सगळ्यांनी जेवणं वगैरे केले आणि मग हे सगळं आवरल्यानंतर दिनेश आणि मी, आम्ही दोघं जसं टाईमपास चालू होता. आम्ही पंजा लढवत होतो आणि नेहमीप्रमाणे मी हारले आणि अशा आमची धिंगाणा मस्ती नेहमीच सुरू असते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.